नमस्कार, मी पाटलू पाटील. बांबू महान्यूजमध्ये आपलं सर्व. बांबू लागवडीसाठी अत्यंत उपयुक्त असे बांबूचे कंद पुरवण्यासाठी ह्या पावसाळ्यामध्ये सुरुवात झालेली आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक बांबू कंद देणारे संतोष खोत, जे कुडाळ ओरजवळचे आहेत, त्यांनी आपल्या शेतामध्ये आता कंद काढायला सुरुवात केलेली आहे आणि या कंदाला खूप मोठ्या प्रमाणात मागणी असते. ही यासाठी असते की यापासून जी लागवड होते या बांबूपासून, कंदापासून, ते अत्यंत चांगल्या प्रकारे उगवण आणि त्याचं मार्केटही चांगलं आहे. तर या संदर्भात आपण खोतांच्याकडून जाणून घेऊया. नमस्कार, मी संतोष खोत, कुडाळ तालुक्यात रानबांबू येथे ओरस नजीक माझा गाव आहे. तर आमची बांबू शेती मोठ्या प्रमाणावर आहे. तर आजपासून आम्ही बांबू काढायला मोठ्या प्रमाणात चालू केलं आहे. काय शेतकऱ्यांनी बुकिंग केली, पाऊस लागला, त्या भागाची ऑर्डर आहे ती काढायला सुरू केलेली आहे. तर आज आमचे कामगार बांबू कसा काढावा आणि लावावा हे सांगतील. नमस्कार, आता पावसाळ्यात सीझन चालू झालेला आहे. बांबू काढण्याची सुरुवात झालेली आहे. हा बांबू आहे तो 3 ते 4 फुटावर इथे तोडायचा, कट करायचा. त्यानंतर 1 वर्षातला कंद पाहिजे साईट आणि 1 वर्षाचा कंद पाहिजे. तो जुना कंद नाही चालत. आणि साईटीने खोदायचं. साईटीने खोदून झाल्यानंतर त्याचा ते फांदा तोडायचा. हा 3 ते 4 फुटावर इथे तुकडा मारायचा. त्यानंतर हा इथे कुऱ्हाडींच्या साहाय्याने किंवा पाऱ्याच्या साहाय्याने त्याचा कंद तोडायचा. त्यानंतर असा खेचून असा कंद आला पाहिजे. हा आणि हा कंद नेल्याच्या नंतर 1.5 फुटाचा खड्डा मारून त्यात खत पाणी वगैरे घालून असा लावायचा. हा बांबूचा भोर जातीचा कंद आहे. आणि आपल्याकडे दुसरी व्हरायटी आहे मानगा. तर भोर आणि मानगा म्हणजे ह्याला फ्लॉवरिंग नाही, भोर जातीला. आणि मानगा आहे तो साधारण 1.5 बाय 1.5च्या अंतरावर म्हणजे फूट खड्डा मारून तो सिंगल सुपर फॉस्फेट आणि शेणखत घालून मिक्सिंग करून बांबू हा लावायचा. मध्ये साधारण 6 बाय 6 आणि पुन्हा 15 फूट गॅप. नमस्कार, मी लक्ष्मीकांत हरियान, राजापूर तालुका, गाव माझं केळवली. मी जवळजवळ गेली 2 वर्ष बांबू लागवडीचा उपक्रम राबवतोय माझ्या शेतामध्ये. आणि मला यावर्षी थोडेसे 200 बांबू कमी पडले. तर बांबू कुठून आणायचे असं शोध करत असताना मला खोत सरांचं माहिती कळली. म्हणजे विशेषतः पाटील सर आहेत बघा, त्यांच्याबरोबरचे तुमचं ते इंटरव्ह्यू पाहिले मी. त्याच्यामध्ये कॉन्टॅक्ट नंबर होता, सरांना मी कॉन्टॅक्ट केला आणि त्यांनी मला लगेच होकार दिला. आणि आज मी माझे सगळे खड्डे तयार ठेवलेले आहेत 200 आणि आता लावण्यासाठी घेऊन जातोय. अतिशय चांगल्या पद्धतीचा हा कोंब मला वाटला आहे आणि मी समाधानी आहे हे पाहून. तर बघूया आता ह्याची लागवड केल्यानंतर मला कशा प्रकारे रिस्पॉन्स मिळतोय. परंतु मला अशी आहे, अतिशय चांगली माझी लागवड गेल्या वर्षी पण मी केलेली आहे सर. यावर्षी सुद्धा मला कोंब पाहिल्यानंतर असं वाटतंय की नक्कीच चांगल्या पद्धतीचे कंद आहेत आणि मी समाधानी आहे. आणि संतोष खोत सरांचं कार्य जे आहे ते व्यवसायाबरोबरच, मी आताच म्हणालो सरांशी बोलताना, की ते एक पर्यावरण रक्षणाचं कार्य ते करतायत आणि त्यांच्या या कार्याला माझ्या शुभेच्छा. धन्यवाद. काढा.
चल ये आता हडक फिरव फिरव. हा मानगा जातीचा कंद आहे. बांबू महान्यूज हे सातत्याने बांबूविषयक माहिती प्रसारित करीत असते. यासाठी आमचे चॅनेल शेअर करा, सबस्क्राईब करा.